नांदेड लोकसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ नांदेडच्या नायगाव तालुका शहरामध्ये आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शहरात ठिकठिकाणी फटाके वाजवून स्वागत देखील करण्यात आलं। या महारॅलीमध्ये स्वतः उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर यांच्यासह राजेश देशमुख कुंटुरकर, श्रावण पाटील भिलवंडे, बालाजी बच्चेवार, शिवाजी पाटील होटाळकर, अशोक पाटील मुगावकर, माणिकराव लोहगावे, दिलीपराव धर्माधिकारी, वसंत सुगावे, डॉक्टर मीनाक्षी कागडे, सोनालीताई हंबर्डे यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते या महारॅलीमध्ये सहभागी झाले होते। गंगाधर गंगासागरे, MCN न्यूज, नायगाव, नांदेड। या देशाचं नेतृत्व कोण करू शकतो, त्या देशाला सक्षम नेता कोण आहे त्याची निवडणूक आहे। आपण तुलना करा आदरणीय मोदी साहेबांची आणि राहुल गांधी, आणि तुम्हाला ठरवायचं आहे राहुल गांधी योग्य की मोदीजी योग्य। देशामध्ये 400 मतदारांना त्याला चंद्रकांतमध्ये गावात ग्रामपंचायतला जर नायगाव तालुक्याचा माणूस निवडून आला तर तालुकाभर गुलाब टाकून ठेवतो। तसं सुरत मध्ये कारण लोकसभेचा खासदार निवडून निवडून आला ती जादू मोदीजीची जादू आहे, ही कमाल मोदीजीची कमाल आहे। अशी अवस्था जर असेल, आपण सोशल मीडिया बघा, इलेक्ट्रॉनिक मीडिया बघा, आज काही ठिकाणी इतर पक्षाचं डिपॉझिट जाण्याच्या तयारीत आहे तेवढा लोकांची भावना मोदी साहेबांची आहे। काँग्रेस पक्ष काय बोलते, काँग्रेस पक्षाच्या बद्दल मला बोलायची गरज नाही। महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। मागच्या वेळेस महाराष्ट्रातून एक खासदार निवडून आला 48 मध्ये। आता काँग्रेस पक्ष महाराष्ट्रात 48 पैकी फक्त 12 जागा लढवते, आणि ते 12 जागा असं लढवते की ज्या ठिकाणी उमेदवार मिळाला नाही तिथं जबरदस्ती कोणाच्या तरी घरात उमेदवारी टाकते। मला आज सकाळी पत्रकारांनी प्रश्न विचारला, तो प्रकाश आंबेडकर साहेबांनी असं सांगितलं की वसंतराव चव्हाण म्हणजे अशोकरावची ती टीम आहे, आणि अशोकराव शेवटच्या दिवशी काय सांगतील आम्हाला माहिती नाही, असं प्रकाश आंबेडकर साहेबांनी नाही।